थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनासाठी 50 सूत्रे. नंबर 1. रात्री बटाटे खाऊ नका, यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. नंबर 2. बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत. नंबर 3. योग्य प्रकारे पाणी पिल्यास वजन नियंत्रणात राहते. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहते, तसेच वजन नियंत्रित होण्यासही मदत होते. पाणी पिल्याने फॅटी लिव्हरमध्ये आराम मिळतो. पाणी यकृत स्वच्छ करण्यासही मदत करते, तसेच त्याचे कार्य देखील सुधारते. नंबर 4. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. नंबर 5. सर्दी तापाला प्रतिबंध करण्यामध्ये आले मदत करते. आल्याचा चहा घसादुखी कमी करण्यामध्ये मदत करू शकतो. आले बारीक किसून किंवा त्याचा अर्क मधामध्ये टाकून तयार केलेले मिश्रण मुलांना देऊ शकतो. तसेच वृद्धांसाठी आले सूप किंवा आलेयुक्त चहा उपयुक्त ठरू शकतो. नंबर 6. साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या. नंबर 7. पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीतही आराम मिळतो. नंबर 8. फॅटी लिव्हरसाठी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. नंबर 9. बीटरूटची सालं चेहऱ्यावर लावल्याने क्रीम लावण्याची गरज भासणार नाही. नंबर 10. चांगल्या आरोग्यासाठी नेहमी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि रात्री लवकर झोपावे. नंबर 11. जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हाताने दाबा आणि नंतर ते कापून वापरा. यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल. नंबर 12. काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या खराब होण्यापासून रोखता येतात, परंतु काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या खराब होतात आणि त्या इतक्या खराब होतात की त्या विषारी होऊ शकतात. नंबर 13. लाकडाच्या आगीवर शिजवलेले अन्न खाल्याने तुमचे आरोग्य अधिक चांगले राहते. नंबर 14. बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. नंबर 15. जर तुम्ही कमजोर हाडांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात क्रानबेरीचा नक्कीच समावेश करा. क्रानबेरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. नंबर 16. केसांना सुंदर बनवण्यासाठी कोरफडीचा गर डोक्यावर लावा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर डोके धुवा. कोरफडीचा गर लावल्याने केसांना चमक तर येते, पण केसांची मुळे सुद्धा मजबूत होतात. नंबर 17. व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व टीबी रुग्णांना बरे होण्यास मदत करते. तुम्हाला अंडी, दूध, मासे यामध्ये व्हिटॅमिन डी मिळेल. याबरोबरच टीबीच्या रुग्णांनी रोज सकाळी काही वेळ उन्हात बसावे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता ही पूर्ण होईल. नंबर 18. तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सुकी कोथिंबीर भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून प्या. दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठता कमी होते. नंबर 19. पुदिन्याची चटणी बनवून दुपारी खा. हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. नंबर 20. हिवाळ्यात हिरवा कांदा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरवा कांदा अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो. हिरव्या कांद्यामध्ये अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वे आढळतात, जे विशेषतः हिवाळ्यात फायदेशीर मानली जातात. नंबर 21. रोज 1 चमचा कारल्याचा रस पिल्याने मधुमेह टाळता येतो. नंबर 22. 2-3 बदाम मधासोबत खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. नंबर 23. जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एका लहान मातीच्या भांड्यात खडीसाखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची साले काढून खडीसाखर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी खा. त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे थांबते. नंबर 24. रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते. नंबर 25. रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही. नंबर 26. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बीटरूट कापून त्याचे तुकडे ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी आणि चमकदार होतात. नंबर 27. संध्याकाळी कांदा खाल्ल्याने मूळव्याध सारखे आजार होऊ शकतात. नंबर 28.
रोज काकडीचा रस पिल्याने कमी रक्तदाब असेल तर काही दिवसातच बरा होतो. नंबर 29. अननसाचा रस किडनी स्टोन दूर करण्यास मदत करतो. नंबर 30. उवापासून सुटका हवी असेल तर आल्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा. यामुळे उवापासून सुटका होईल. नंबर 31. ज्यांना पुरळ येत असेल त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे. त्यामुळे पुरळ कमी होतो. नंबर 32. लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा. जळजळ कमी होईल. नंबर 33. काळे मनुका किडनी स्टोनला प्रतिबंध करतात, म्हणून काळे मनुके खा. नंबर 34. रोज मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. नंबर 35. अर्धा चमचा मधामध्ये चिमूटभर वेलची पावडर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. हे सरबत दिवसातून 2दा सेवन करा. तुम्हाला खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळेल. नंबर 36. हिवाळ्यात वृद्धांनी शरीराची विशेष काळजी घ्यावी. हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी शरीर उबदार कपड्यांनी झाकून ठेवावे. थंड पाणी पिणेही टाळावे. नंबर 37. एखाद्याला त्वचारोग असेल तर तो भाग तुरटीच्या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा धुवावे. यामुळे त्वचारोग बरा होतो. नंबर 38. जास्त भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. नंबर 39. सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. नंबर 40. गुळाचा चहा प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 41. अनेक तास लॅपटॉप हातात घेऊन काम करणाऱ्या लोकांनी काळजी घ्यायला हवी. लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर ठेवल्याने त्वचेची गंभीर समस्या होऊ शकते. त्याच्या परिणामामुळे त्वचेला लॅपटॉप हाय सिंड्रोम नावाचा आजारही होऊ शकतो, जो नंतर त्वचेच्या कर्करोगात बदलतो. याचा परिणाम त्वचेच्या खालच्या थरावर होऊ लागतो आणि नंतर त्वचेच्या पेशी हळूहळू तुटण्याबरोबरच रक्तही गोठण्यास सुरुवात होते. नंबर 42. झोपून किंवा उभे असताना पाणी पिऊ नये. यामुळे होणारे गुडघेदुखी जगातील कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही. नंबर 43. सकाळी ब्रश करताना कोलगेटमध्ये थोडी बेकिंग पावडर टाकून ब्रश करा. असे केल्याने पिवळे आणि घाण दात साफ होतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे करा. नंबर 44. रोज सॅलडचे सेवन करा. यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही. नंबर 45. बहुतेक लोक चेहऱ्याच्या आणि हातांच्या त्वचेची काळजी घेतात, पण पायांकडे दुर्लक्ष करतात. पायांच्या स्वच्छतेची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण चेहऱ्यापेक्षा आपले पाय धूळ, माती आणि बॅक्टेरियाच्या संपर्कात असतात. नंबर 46. कंगव्यावर लिंबू पाणी लावून केस हलके विचरावे. याने केस चमकदार आणि मुलायम होतात. नंबर 47. जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात थोडी हळद मिसळून जखमेवर लावल्याने सूज कमी होते. नंबर 48. एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा मूतखडा का होतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण केवळ मूतखडा बाहेर काढला असला तरी मूतखड्याची निर्मिती करणाऱ्या मूत्रपिंडावर उपचार करत नाहीत. त्यामुळे मूतखडा पुन्हा होऊ शकतो. मूतखडा बाहेर काढल्यावर तो कुठल्या घटकांपासून तयार झाला आहे हे बघितले जाते. त्यानुसार डॉक्टर पथ्य पाळण्यास सांगतात. ते पथ्य प्रामाणिकपणे पाळले तर मूतखड्याचा धोका कमी होतो. मूतखड्यातील प्रतिबंधात्मक उपाय. अधिक काळ लघवी रोखून धरू नका. मूत्रमार्गावर संसर्ग झाल्यास वेळेत उपचार करा. नियमित व्यायाम करा. मीठ, टोमॅटो, पालक, चवळी, कोबी, वांगे, मांसाहारी पदार्थ, काजू, चॉकलेट, कोको, कॉफी हे मूतखडा निर्मितीला पूरक असे पदार्थ आहे. त्यांचे सेवन कमी करावे. नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत, काकडी, गाजर, अन्य भाज्या, केळी, अननस, पपई आणि इतर फायबरयुक्त पदार्थ मूतखडा टाळण्यासाठी उपयुक्त असतात. दिवसभरात 12 ते 16 ग्लास म्हणजे 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. नंबर 49. मसूरमध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे ती रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. मसूर डाळ, सोयाबीन हे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला इतर पोषक तत्व देखील मिळतात, त्यामुळे आरोग्य सुधारते. नंबर 50. आपल्या दिवसभरातील काही सवयीच आपल्या पाठीचे दुखणं, खांद्याचे दुखणं, मानेचे दुखणं आणि अन्य समस्यांचे कारण ठरतात.
यामध्ये सलग काही तास एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे, झोपण्याची पद्धत, एक्सरसाइज न करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. वेळीच जर तुम्ही अशा समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला नाही तर कधीकधी जाणवणारं हे दुखणं कायमस्वरूपी देखील होऊ शकतं. यासाठी तुमच्यावर ऑपरेशनची देखील वेळ येऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.